एक महिलांना शौचालय नाहीये. आजकाल शौचालय बंद केलेलं आहे. नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही याचा आता वापर करा. वर्षानुवर्ष झाले ही वॉशरूम बंद आहेत. आता प्रशासनाला कधी जाग येणार आहे हे तरी सांगा. भागामध्ये भाजी मंडई आहे. बऱ्याचशा महिला भाजी विक्रेत्या आहेत. तसेच भाजी खरेदीला येणाऱ्या पण आहेत. तर या भागामध्ये एक सार्वजनिक स्वच्छता शौचालय पाहिजे. तर या ठिकाणी हे आहे, पूर्वी होतं. तर आता बरेच दिवसापासून हे या कंडिशन मध्ये, आता आपण पाहिले या कंडिशन मध्ये आहे. पत्र हे निवेदन प्रशासनाला दिलं होतं गेले 4-5 दिवसापूर्वी, परंतु प्रशासनाने तरी त्याची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे हे आता आम्हाला स्वतः याचे लॉक तोडून हे आतमध्ये येऊन पाहावे लागेल इथे काय परिस्थिती आहे. इथे 7-7 तास पोलीस महिला कर्मचारी 7-7 तास ड्युटीला असतात. त्यांनाही या ठिकाणी कुठेही शौचालयाची व्यवस्था नाहीये. या भागात कुठेही शौचालय नाहीये. हे एकमेव जेवढं शौचालय आहे त्याची अशी अवस्था आहे. स्वयंसेवक काही महिला मंडळी हे आता ओपन तर केलं आपण, आता त्याच्यानंतर त्याला स्वच्छता करून आम्ही शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून याची स्वच्छता करून घेणार आहोत आणि वापरण्यासाठी सर्वांसाठी खुलं करून देणार आहोत. की आपण प्रगतीकडे चाललोय आणि वॉशरूम सारख्या मूलभूत सुविधा जर आपल्या महिलांना वंचित राहावं लागत असेल, इथं महिलांना घरातनं निघताना कुणाला तरी मैत्रिणीला फोन करावा लागत असेल की बाबा मी भाजी मंडईला येते, मी भाजी खरेदीला येते, तर ह्याच्यापेक्षा लाजवंत गोष्ट काय असावी. आता प्रशासनाला कधी जाग येणार आहे हे तरी सांगा. काय झालंय, 3-3 वेळा अर्ज द्यायचे, नुसतं कागदपत्रेच नाचवायचे का. प्रशासन कधी जागा होणार आहे. हे काम कुणाचं आहे. इथले लोकप्रतिनिधी काय करत होते. 3 वर्ष मागचे लोकप्रतिनिधी नाहीयेत, तर आता प्रशासन काय झोपलंय का. आपण म्हणतो की प्रशासन व्यवस्थित काम करतं, लोकप्रतिनिधी अडथळा आणतात, पण खरं ही परिस्थिती आहे का. वर्षानुवर्ष झाले ही वॉशरूम बंद आहेत. या लोकसुविधा कशाला जर बनवल्या कशाला, जर त्यांचा युवा आणि महिला यांच्या अधिकारांसाठी मी गप्प बसणार नाहीये.